नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक FR फंड, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये अभ्यासत असताना प्रकरण 7पर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला या ठिकाणी SP मध्ये प्रकरण 8 जे आहे, ठेवीदाराशी पत्रव्यवहार, हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा. या प्रकरणामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ठेवीदाराशी जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मग ठेवीदाराशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला काय काय करावं लागतं किंवा या घटकामध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे, तर त्यामध्ये ठेवीदाराशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला घ्यावी लागणारी दक्षता असेल. त्याचबरोबर पत्रव्यवहार करण्याचे विविध प्रसंग असतील. ठेवीदाराशी पत्रव्यवहार करण्याचे जे प्रसंग आहेत, कोणत्या प्रसंगासाठी आपल्याला ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करावा लागतो, हे प्रसंग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. आणि त्याचबरोबर पत्राचे जे विविध नमुने आहेत, जे फॉर्मॅट आहेत, ते फॉर्मॅटचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये पत्रलेखन कसं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. मग आपण या प्रकरणामध्ये अभ्यासत असताना ठेवीदाराशी, आता ठेवीदार जो आहे हा ठेवीदार कंपनीचा कोण असतो, कोणाला ठेवीदार म्हटलं जातं, हे आपण या अगोदर पाहिलं होतं. तरी पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ठेवी हा कंपनीच्या अल्पमुदतीचा वित्तीय स्रोत आहे, की भांडवलाचे जे विविध स्रोत आहेत त्यातील हा एक स्रोत आपण त्या ठिकाणी अभ्यासला होता, तो म्हणजे ठेवी. ठेवीच्या माध्यमातून कंपनीला अल्पमुदतीचं जे भांडवल आहे ते भांडवल त्या ठिकाणी प्राप्त करता येतं. कंपन्या जनतेकडून ठेवीचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतात. कंपन्या कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिन्याकरिता या ठिकाणी ठेवीचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतात. आणि ज्या ठेवीदारानं कंपनीमध्ये ठेव ठेवलेली आहे अशा ठेवीदाराला कंपनी ठेव पावती त्या ठिकाणी देत असते. मग हिची मुदत संपल्यानंतर कंपनी त्या ठेवीदाराची ठेवीची रक्कम आणि त्याचबरोबर मुद्दल आणि त्यावरील व्याज जे आहे ते व्याज त्या ठिकाणी त्यांना परत केलं जात असतं. हे आपण मागच्या याच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं. मग आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं की जो ठेवीदार असतो त्या ठेवीदाराला विविध प्रसंगासाठी तुमच्या चिटणीसाला पत्रव्यवहार करावा लागतो. परंतु हे पत्रव्यवहार करत असताना चिटणीसानं पत्रव्यवहार करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं होतं सभासदाशी पत्रव्यवहार करत असताना विविध बाबींची काळजी तुमच्या चिटणीसाला घ्यावी लागत होती. तसंच ठेवीदार हा कंपनीचा धनको असतो, त्यानं कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल या ठिकाणी पुरवलेलं असतं, परंतु हे असुरक्षित धनको त्या ठिकाणी असतात. म्हणून यांच्यासोबत पत्रव्यवहार करत असताना कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे किंवा दक्षता घ्यायची आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला 8 प्रकारचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितला कायदेशीर तरतुदी, की आपण पाहिलं होतं की ठेवी ज्यावेळेस विक्रीस काढते त्यावेळेस कंपनीला ठेव ठेवण्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्यामध्ये आपल्याला ठेव मागवणे असेल, ठेव स्वीकारणे असेल, ठेवीचं नूतनीकरण असेल, ठेवीची परतफेड असेल, याबाबतच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत या सर्व कायदेशीर तरतुदीचं पालन झालेलं आहे किंवा नाही याची खात्री चिटणीसानं केलेली असली पाहिजे. या सर्व आपण पाहिलं होतं ठेवीमध्ये. ठेवी या प्रकरणामध्ये अभ्यासत असताना ठेव मागण्यासाठी कुठल्या कायदेशीर तरतुदी आहेत, ठेवीचा स्वीकार कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या नुसार केला पाहिजे, ठेवीचं जर का तुम्हाला नूतनीकरण करायचं असेल तर कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन केलं पाहिजे, जर ठेवीची परतफेड करायची असेल तर कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन केलं पाहिजे, या सर्व कायदेशीर तरतुदीचं पालन केलेलं आहे किंवा नाही ठेव स्वीकारत असताना किंवा ठेवीची विक्री करत असताना, हे तुमच्या चिटणीसानं पाहिलं पाहिजे. ही पहिली काळजी या ठिकाणी चिटणीसानं घेतली पाहिजे. दुसरं आहे सौजन्यता. आपण पाहिलं की चिटणीस ज्यावेळेस सभासदासोबत असेल, कर्जरोखेधारकासोबत असेल, त्याचबरोबर ठेवीदारासोबत ज्यावेळेस पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेस पत्रव्यवहार करत असताना ठेवीदारांनी पत्रव्यवहार करताना त्या ठिकाणी
असभ्य आणि अयोग्य शब्दाचा वापर त्या ठिकाणी टाळलेला असला पाहिजे. त्याने सौजन्यशीलतेची नम्रतापूर्वक भाषा त्या ठिकाणी त्याने वापरलेली असली पाहिजे. म्हणजेच नम्रतापूर्वक त्याने त्या ठिकाणी पत्रलेखन केलेलं असलं पाहिजे. पत्रामध्ये लिहिलेले जे शब्द आहे ते पूर्ण नम्रतापूर्वक असले पाहिजेत. त्या ठिकाणी अयोग्य आणि असभ्य शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी त्यानं टाळलेले असले पाहिजेत. त्यानंतर तिसरं आहे तत्परता. जर का एखाद्या ठेवीदाराने कंपनीशी कुठल्या ठेवीबाबतची विचारणा केलेली असेल, एखाद्या ठेवीदाराला जर कुठला प्रश्न पडला असेल आणि त्यानं जर पत्रव्यवहार कंपनीशी केलेला असेल, तर अशा पत्राला तुमच्या चिटणीसानं तत्परतेनं विलंब न लावता त्या ठिकाणी त्यानं उत्तर दिलं असलं पाहिजे. ही एक काळजी त्या ठिकाणी त्याने घेतली पाहिजे. त्याचबरोबर अचूकता. चौथा पॉईंट त्यांनी सांगितला की ठेवीदाराशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारामध्ये अचूकता असली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वस्तुस्थितीचा त्या ठिकाणी दर्शन घडवणारं असलं पाहिजे. म्हणजेच वस्तुस्थिती ही अचूक माहिती देणारी असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. त्याचबरोबर नावलौकिकता असली पाहिजे. नावलौकिकताच्या बाबतीमध्ये ठेवायचं झाल्यास ठेवीदाराच्या मनामध्ये कंपनीची प्रतिमा कायम राहील अशा प्रकारचा पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर केलेला असला पाहिजे. याची दक्षता चिटणीसानं घेतली पाहिजे. तसंच त्यामुळे कंपनीच्या नावलौकिकामध्ये वाढ होत असते की जो आपण ठेवीदाराशी पत्रव्यवहार करत असतो, त्यावेळेस पत्रव्यवहार करत असताना त्यामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत ते आपुलकीचे असले पाहिजे. कंपनीच्या नावलौकिकात वाढ करेल, भर टाकेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तुम्ही शब्दप्रयोग केलेला असला पाहिजे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नावलौकिकतेच्या बाबतीमध्ये तुमचं या ठिकाणी काय केलेलं असलं पाहिजे, चिटणीसानं काळजी घेतलेली असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही दृष्टिकोन की जे तुम्ही पत्रलिखाण करणार आहात त्या पत्रामध्ये तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. म्हणजेच ठेवीदाराशी पत्रव्यवहार करत असताना त्याच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा इत्यादी बाबतचा विचार घेऊनच चिटणीसाने ठेवीदाराशी पत्रव्यवहार केला पाहिजे. की आपण जे पत्र लिहितोय, ज्या ठेवीदारासोबत आपण पत्रव्यवहार करतोय त्या ठेवीदाराच्या गरजा काय आहेत, त्याच्या अपेक्षा आपल्या कंपनीकडनं काय आहेत, त्याची ज्या अपेक्षा आहेत, ज्या गरजा आहेत त्या नेमक्या कशा आहेत, काय आहेत याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला पाहिजे. म्हणजेच समोरच्याच्या मनामध्ये काय आहे अशा पद्धतीचं तुम्ही ते वाचून त्या पद्धतीचं तुम्ही पत्रव्यवहार त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे. ही दक्षता तुमच्या चिटणीसाला सभासदाशी पत्रव्यवहार करत असताना घ्यावी लागणार आहे. त्यानंतर आहे संक्षिप्तता. की आपण पाहिलं सभासदासोबत पत्रव्यवहार करत होतो, कर्जरोखेधारकासोबत पत्रव्यवहार करत होतो. ज्यावेळेस हे पत्रव्यवहार करत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पण संक्षिप्तता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. की ज्यावेळेस आपण ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करतो त्यावेळेस ते पत्र लिहित असताना हे लांबलचक पत्रव्यवहार नसावं, निबंध वजा पत्र त्या ठिकाणी चालणार नाही. लक्षात घ्या, निबंध वजा पत्र त्या ठिकाणी चालणार नाही. घेतलं आपण सुरुवातीला सुरू केलं 4 पानाचं पत्र आपण संबंधित ठेवीदाराला पाठवलं असं या ठिकाणी चालणार नाही. संक्षिप्त जी काही माहिती द्यायची आहे ती आपण मोजक्या शब्दामध्येच दिलेली असली पाहिजे. त्याचबरोबर आवश्यक असलेली माहिती आणि थोडक्यात परंतु मुत्सद्देपणे मांडणे, अनावश्यक व प्रस्तुत माहिती त्या ठिकाणी टाळलेली असली पाहिजे. जी आवश्यक माहिती आहे तीच त्या ठिकाणी लिहायची. उगाच का तुमची तब्येत कशी आहे, तुमचं जेवण झालं का, तुम्ही कुठे गेले होते, तुमचं काय काय चाललं काय नाही, हे या ठिकाणी लिहिण्याची गरज. तुम्हाला जे नेमकं लिहायचं आहे तेवढंच त्या ठिकाणी लिहायचं आहे. असं अदर त्यामध्ये टाकायची गरज नाही. पत्रव्यवहार हा ठेवीदारासोबत करत असताना फक्त आणि फक्त मोजक्या शब्दामध्येच असला पाहिजे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे गोपनीयता. की ज्यावेळेस चिटणीस हा पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेस तो गोपनीयतेचा परिरक्षक आहे हे त्यानं विसरता कामा नये. कारण चिटणीसाने ठेवीदाराबरोबर पत्रव्यवहार करत असताना गोपनीयतेचं पालन हे करणं गरजेचं आहे. नुसतं ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करताना नाही तर सभासदासोबत असेल, कर्जरोखेधारकासोबत असेल किंवा इतर कुठल्याही घटकासोबत ज्यावेळेस चिटणीस पत्रव्यवहार करतो त्यावेळेस त्यानं हे विसरता कामा नये की मी गोपनीयतेचा परिरक्षक म्हणून या ठिकाणी काम करतो. त्यामुळं या ठिकाणी ठेवीदारासोबतही पत्रव्यवहार करत असताना त्यानं गोपनीयतेचं पालन हे केलेलं असलं पाहिजे. ह्या 8 मुद्द्याचा या ठिकाणी विचार करून तुमच्या चिटणीसानं पत्रव्यवहार हा केलेला असला पाहिजे. म्हणजेच ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करत असताना ह्या 8 मुद्दे त्याला लक्षात घ्यावे लागतात आणि पत्रव्यवहार करावा लागतो.
यानंतर आपल्याला पाहायचं की ठेवीदाराशी पत्रव्यवहार करण्याचे विविध जे प्रसंग आहेत ते कोणकोणते आहेत. आपण पाहिलं की कंपनीच्या चिटणीसाला ठेवीदारासोबत अनेक प्रसंगासाठी या ठिकाणी पत्रव्यवहार हे करावे लागतात, परंतु आपल्याला या ठिकाणी त्यांनी मोजकेच प्रसंग या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं कंपनीमध्ये ठेवल्याबद्दलचे आभार मानणारे जे पत्र आहे ते पत्र आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही कंपनीमध्ये अल्पमुदतीसाठी भांडवल दिलेलं आहे, म्हणजेच ठेवलेले आहे, त्याबद्दल त्यांचा आभार मानणारं पत्र तुमच्या चिटणीसानं लिहायचं. त्यानंतर ठेवीवर व्याज द्याबाबतचे जे पत्र आहे ते पत्र तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचे पत्र असेल आणि शेवटचं पत्र असेल ठेवीची परतफेड करण्याबाबतचे पत्र असेल. या 4 प्रसंगासाठी तुमच्या चिटणीसाला ठेवीदारासोबत पत्रव्यवहार हा करावा लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करण्याचा जो फॉर्मॅट दिलेला आहे, जो नमुना दिलेला आहे, ते नमुना पत्र आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिलं पत्र त्याने दिलेलं आहे ते म्हणजे ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभार मानणारे पत्र, की ठेवीदाराने कंपनीमध्ये ठेवलेली आहे त्याबद्दल चिटणीसानं पहिलं पत्र लिखाण करायचं ते म्हणजे आभार मानणारे पत्र. आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीने आपल्याला कुठल्या पद्धतीची कसल्याही पद्धतीची मदत केली तर आपण त्याला थँक्स म्हणून किंवा थँक्यू म्हणून किंवा धन्यवाद म्हणून त्या ठिकाणी त्याचा आपण आभार मानत असतो, परंतु ऑफिशियली पत्रलेखन करूनच त्या ठिकाणी तुम्हाला आभार मानावे लागत असतात. तसंच कंपनीचा चिटणीस कंपनीमध्ये ठेवल्याबद्दलचं पत्र जे आहे ते पत्र ठेवीदाराला पत्र पाठवतो आणि त्यांचे आभार मानत असतो. यामध्ये तो ठेवीदाराकडून ठेव रक्कम प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा चिटणीस संबंधित ठेवीदाराला ठेवल्याबद्दलचं आभार व्यक्त करणारे पत्र पाठवत असतो व या पत्रात ठेवीची रक्कम, तारीख, ठेवीचा कालावधी इत्यादी तपशिलाचा उल्लेख त्यामध्ये त्याने केलेला असतो. जे पत्र पाठवलं जातं त्या पत्रामध्ये कशाचा उल्लेख आहे? ठेवीची रक्कम असेल, किती रक्कम ठेवलेली आहे, तारीख असेल, त्याचबरोबर ठेवीचा कालावधी असेल, या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला असेल. त्याचबरोबर या पत्रासोबत ठेवीदाराची ठेव पावतीही पाठवली जात असते. हे एक महत्त्वाचं आहे की ठेवीदाराने कंपनीत ठेवल्याबद्दलचा जो पुरावा असतो, ज्याला आपण ठेव पावती म्हणतो, ती ठेव पावती याच पत्रासोबत पाठवली जात असते. ही ठेव पावती पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाते. ही ठेव पावती ठेव स्वीकारल्यापासून 21 दिवसाच्या आत संबंधित ठेवीदाराला त्या ठिकाणी तुम्ही दिलेली असली पाहिजे असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मग आता पत्र आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कोणती कंपनी आहे तर गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ठेवीदाराला पत्र पाठवलेलं आहे. गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय आहे हिचं 45 गुरु टावर्स JM रोड पुण्याचा पिनकोड त्यांनी दिलेला आहे 411021 आणि यांचा नोंदणीकृत ॲड्रेस दिलेला आहे CIN नंबर L3011 MH 2007 PLC 070504 हा यांचा नोंदणीकृत नंबर आहे. आणि त्यानंतर त्यांचा फोन नंबर आहे 02012110072 आणि फॅक्स नंबर त्याने दिलेला आहे 0203004007. त्यानंतर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे www.gurulimited.com आणि ईमेल ॲड्रेस आहे guru30@gmail.com. हा यांचा गुरु इंडस्ट्रीज लिमिटेडचा पूर्ण पत्ता झाला. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे संदर्भ, की ज्यावरून आपल्याला हे पत्र नेमकं कशाचं आहे हे समजतं. मग संदर्भ द्यायला त्यांनी GDEP 1920 कोणत्या तारखेला तर 10 एप्रिल 2019ला. जी म्हणजे काय? संदर्भ पहा. संदर्भ क्रमांक जी म्हणजे गुरु, DEP म्हणजे डिपॉझिटरी जी आहे, आभार मानणारं जे पत्र आहे, डिपॉझिटरीच्या याच्या संबंधीचं त्यांनी ठेव आभार मानणारं जे पत्र आहे DEP असं त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे. किती नंबरचं पत्र आहे? 9 नंबरचं पत्र आहे. 2019-20 मध्ये ते पत्र गेलेलं आहे. कोणत्या तारखेला तर 10 एप्रिल 2019ला. हे झालं पूर्ण कंपनीचा ॲड्रेस. आता ठेवीदाराचा ॲड्रेस
ठेवीदाराचा ॲड्रेस आपल्याला त्यांनी संदर्भाच्या खाली दिलेला आहे पहा, श्री गंगाधर नाईक हा त्यांचा ठेवीदार आहे. मग त्यांचा ॲड्रेस त्यांनी लिहिला, श्री गंगाधर नाईक 78/68 गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे 411011. हे या ठिकाणी ठेवीदाराचा ॲड्रेस त्यांनी दिला. काय आहे, कोण आहे ठेवीदार ह्या गुरु इंडस्ट्रीज लिमिटेडचे, तर श्री शारंगधर नाईक, गंगाधर नाईक, शारंगधर नाईक हे यांचे ठेवीदार आहे. मग आता विषय काय आहे विद्यार्थी मित्रांनो, विषय हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण विषय जर का तुमचा चुकला तर पत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीचं होतं. मग या ठिकाणी आपण कशाचं पत्र लिहितोय, तर विषय त्यांनी लिहिलेला आहे, ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र. हे तुमच्या प्रश्नामध्येच त्यांचा विषय त्या ठिकाणी क्लिअर केलेला असतो, त्यामुळं इथं काही जास्तीचं डोकं लावायचं नाही. ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र हा आपला विषय आहे. आता हा जेंट्स असल्यामुळं, शारंगधर नाईक हा जेंट्स असल्यामुळं आपण कोणता आदरयुक्त शब्द वापरणार आहोत, महोदय. महोदय, आपण दिनांक 5 एप्रिल 2019 रोजीच्या ठेव गुंतवणूक रुपये 1,00,000 अक्षरी 1,00,000 फक्त बाबतचा अर्ज मिळाला. जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेव 2 वर्ष कालावधीसाठी आपल्याकडून प्राप्त झालेली आहे. आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत. हा झाला त्यांचा इतका मजकूर. पहा कसा शब्द आहे, 5 एप्रिल 2019 रोजीची ठेव गुंतवणूक रुपये 1,00,000, म्हणजे या ठिकाणी तुमचा कोणत्या तारखेला तो अर्ज आलेला आहे आणि किती रुपयाचा अर्ज आलेला आहे याचा उल्लेख तुम्ही त्या पत्रामध्ये करायचा आहे, अंक आणि अक्षरी दोन्ही पण. आणि त्या जाहिरातीमध्ये तुम्ही अटी दिलेल्या होत्या, त्या अटीला अनुसरून किती वर्षासाठी तुम्ही ठेवणार आहात त्याचाही उल्लेख या ठिकाणी तुम्हाला या पत्रामध्ये करायचा. मग या ठिकाणी दिनांक दिला त्यांनी 5 एप्रिल, 10 एप्रिलला पत्र पाठवतो, म्हणजे त्याच्या अगोदर हे अर्ज आलेला असला पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं, वरचं दिनांक 10 असतो आणि खालचा दिनांक 15 असतो. मग का तुम्ही आभार अगोदर मारले, पत्र त्यांनी ठेव का नंतर ठेवली का, तसं चालणार नाही. आभाराच्या पत्राच्या अगोदरची तारीख त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी 5 एप्रिल 2019 रोजीची ठेव गुंतवणूक रुपये 1,00,000 रुपये त्यांनी सांगितली. आणि जी जाहिरातीमध्ये अटी आणि नियम दिलेले होता त्याबद्दल त्यांचं 2 वर्षासाठी ठेव आपण ठेवून घेतलेली आहे. आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत, असा शब्दप्रयोग त्यांनी केला. आणि त्यानंतर ठेवी संबंधीचा तपशील खालीलप्रमाणे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे त्यांनी ठेवी संबंधीचा तपशील आहे तो या पत्रामध्ये दिला. त्यांनी 5 कॉलम या ठिकाणी केलेले आहेत. पहिला कॉलम आहे मुदत ठेव पावती क्रमांक, दुसरा ठेव रक्कम, तिसरा ठेवीचा कालावधी वर्षामध्ये दिलेला आहे, त्यानंतर चौथा व्याजाचा दर पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे, टक्केवारीत दिलेला आहे, आणि बँकेचा तपशील, बँकेचं नाव आणि खाते क्रमांक. आता मुदत ठेव पावती क्रमांक आहे यांचा 678. ठेवीची रक्कम आहे रुपये 1,00,000 रुपये. किती वर्षासाठी ठेवलेली आहे त्यांनी, 2 वर्षासाठी. त्या कॉलममध्ये 2 वर्ष केले. मग व्याजाचा दर काय आहे, 12.5 म्हणजेच 12.5% व्याजाचा दर आहे. आणि कुठल्या बँकेमध्ये, सिटी बँकेत आहे. आणि खाते क्रमांक काय आहे, 222040 हे खाते क्रमांक दिला. हा तपशील त्याने ठेवीबाबतचा दिला. त्याच्या खाली लिहिलं, कंपनीमध्ये ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. पहा, नम्रतापूर्वक शब्द, कृतज्ञता. तुम्ही आमच्या कंपनीत ठेवली झालं एवढंच जर शब्द प्रयोग केला तर तो उद्धट शब्द वाटतो. त्यामुळे यांनी या ठिकाणी काय सांगितलं, कंपनीमध्ये ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणजे नम्रतापूर्वक शब्द या ठिकाणी टाकला. आणि त्याचबरोबर आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देऊ. म्हणजेच एक प्रकारचा कंपनीविषयीची आपुलकी निर्माण केलेली या वाक्यामधून त्यांनी, की आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, कुठलीही अडचण आलीस तुम्ही आम्हाला कळू शकता. त्यांनी आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देऊ, कळावे. आपला विश्वासू गुरु इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही कंपनी चिटणीस. इथं नितीन मोदी दिलेला आहे, नाही नाव लिहिलं तरी चालतं. आणि सोबत काय दिलेलं आहे त्यांनी, पहा, कंपनी चिटणीसाच्या लाईनला इकडल्या साईडला म्हणजे पत्राच्या उजव्या साईडला सोबत काय आहे, ठेव पावती जोडावी लागते आपल्याला.
तर त्यांनी ठेव पावती क्रमांक 678 अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी हे पत्रव्यवहार आपल्यासोबत केलेला आहे. याला या ठिकाणी काय म्हणायचं, ठेवीद्वाराच ठेव ठेवल्याबद्दलचा आभार मानणारे पत्र. अलग लक्षामध्ये हे आहे तुमचं ठेवीदारासोबत पत्रव्यवहार केल्याचा ठेवीदारासोबत पत्रव्यवहार करत असतानाचा हे पहिला नमुना आहे, ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारे पत्र. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की यामध्ये मजकुरामध्ये लिहित असताना ठेवीची दिनांक, ठेवीचे रक्कम अंकात आणि अक्षरामध्ये आणि किती वर्षासाठी ठेव ठेवलेली आहे हे या ठिकाणी उल्लेख असला पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये ठेव पावती क्रमांक असला पाहिजे, किती टक्के दराने तुम्ही ठेवीवर व्याज द्यायले आहात तेही या ठिकाणी दिलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही आभार मानणारं पत्र तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं असलं पाहिजे. यानंतरचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.